राम राम म्हणलं. शेल संपले काय शेल संपले काय म्हणलं. आवाज ओढ वाटते मागच्या आवाज जाईल. आला का आवाज. आवाज वाढवाने आला का आवाज. नमस्कार नमस्कार म्हणलं. लेजेंड लोक दिसायली तिथं. बोलाव का नाही काहीच कळत न झालं आता. हा काय म्हणली. आवाजाचे येणं राव मला काय जाऊ का नाही बसंती नको. ओळख करून देतो. इकडचा आहे मी खालच्या भागातला. खालच्या भागातला म्हणलं परभणी. आमच्या इकडे दोन गोष्टी फेमस आहेत जास्त. एक म्हणजे रस्ता आणि दुसरं म्हणजे खिचडी भजी. हो कोण कोण आहे परभणीचं. कोण कोण आहे हात वरी करा ना. जगात जर्मनी भारतात परभणी कोण कोण आहे का ती वरते बसलेली. आमच्या इकडे एक प्रेमाला एक शब्द बोलतात. आता यांच्या इकडे यांना शिवी वाटते ती. बोलता बोलता म्हणतात मायला असं झालं मायला मायला तसं झालं मायला मायला मी गेलतो मायला पण ते काय झालं की मायला कळलंच नाही मायला. हे असं आमच्या इकडे शब्द आहे. इकडं सोलापूरचा कोण आहे. सोलापूर हात वरी करा ना. त्यांच्या इकडे एक शब्द आहे का बे काय करला. हा एवढं बे सांगितलं नाही बे. येतो बे जातो बे खातो बे काढतो बे काय करतो बे मला मी कळतो. इकडे लातूरला गेलं की वेगळं शिकते. आला खाला पेला म्हणलं की लातूरला पिल्लू. लातूरचं कोण कोण हात वरी करायला. आता हे झालंय कसं काय माहितीये का. इथं हॉस्टेल होतो मी नानासाहेब कदम बॉईज हॉस्टेल. कोण कोण होतं इथं आपले भागकर कोण आहे. एका रूम मध्ये 10 जण. इकडे काय करमून झाले या 4 मीटिंग मध्ये. इकडे करमायचं त्यात फर्स्ट इयरला पण कोण. रिलॅक्स एन्जॉय रिलॅक्स. सेकंड इयर कोण आहे. टेन्शन नाही घ्यायचं. थर्ड इयरला कोण आहे. थर्ड इयर टेन्शन घ्या बाबा. अवघड झालंय आता आपलं. त्याच्यात बायोटेक वाले आमचे मिळेल आमचे. टेन्शन घ्या रे. 12 पासून पेपर आहे. ये नाही तर ती तुला झाड होतो. ते मस्के पार्टनरचं बघा आमचा रूम मधला 20 नंबरची रूम. ए श्रीराम मस्के असा अंगात किडा आहे त्याच्या तरी तो टाकीत नाही. ए मस्के स्टेजवर ये. जाऊ दे बाबा. इकडं कोल्हापूरचं कोण आहे. कोल्हापूर कोण आहे. तिकडचा एक शब्द भारी बघा. काय करला मर्दा. तांबडा आणि पांढरा रस्सा आहे का कोणी कोल्हापूर. आणि सगळ्यात भारी म्हणजे आमच्या कुंदनचं जाधव सरांचं गाव. काय भामट्या काय करू असं म्हणलं आम्ही भामट्या देखायचं उठते एका गोष्टी. तुम्ही प्रेमाने जरी बोलले तरी आम्ही आनंदाने घेत होते. रागाने बोलले सॉरी सॉरी सॉरी. तुमचा लय शब्द भारी. अरे भामटेव इथं कॉलेजले भामटेव कॅन्टीन मध्ये बसता. लय भारी सर. अजून ते इकडे नांदेडचं कोण आहे. नांदेड
नाही फ्रीज दाखवतो